नमस्कार मित्रांनो, समृद्धी महामार्गाच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। समृद्धी महामार्गाला मुंबई एंडकडून जोडणारी सर्वात महत्त्वाची जागा म्हणून वडपे टेकडीला सध्या ओळखले जाते। येथेच तात्पुरत्या स्वरूपाची कनेक्टिव्हिटी देऊन मुंबई नाशिक महामार्गाला समृद्धी महामार्गाशी जोडले आहे। येथे कशी जोडणी केलेली आहे व किती प्रमाणात या रस्त्यांची कामे झाली आहेत याचे अपडेट आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर असा जरी बोलला जात असला तरी तो आमने ते नागपूर एवढाच महामार्ग आहे। आमने इंटरचेंजपासून पुढे तो मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेला जोडला आहे आणि याच एक्सप्रेसवेला पुढे कुकसे इंटरचेंज व साईधारा इंटरचेंज येथे मुंबई नाशिक आग्रा या महामार्गाशी जोडला आहे। म्हणजेच वडपे ते आमने या भागात मुंबईशी जोडणारे 3 मेगा हायवे एकत्र येत असून त्यांची एकमेकांशी कनेक्टिव्हिटी देणे हे थोडे आव्हानात्मक कार्य होते, कारण सुरुवातीपासूनच हा भाग कमर्शियल गोडाऊन झोन आहे। मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण या महानगरांना पुरवला जाणारा इंडस्ट्रियल रॉ मटेरियल व दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू येथूनच पुढे वितरित होत असतात। त्यामुळे हा भाग अतिशय महत्त्वाचा मानला जातो। शिवाय मोठमोठाले रस्ते एकमेकांना कनेक्ट करता येतील एवढी जागा येथे उपलब्ध सुद्धा नव्हती आणि त्यामुळे 3 मेगा हायवे एकमेकांना जोडणे हे सर्वात मोठे आव्हान या भागात होते। परंतु हे आव्हान रस्ते स्थापत्यकारांनी घेतले व रस्त्यांचे जाळे विणून सुद्धा दाखवले। ठाणे, भिवंडी असा प्रवास करून आपण वडपे टेकडीजवळ येऊन पोचलो की येथून JNPT कॉरिडॉर महामार्ग क्रॉस होतो। येथील टेकडी हटवून फ्लायओव्हरचे काम सुरू असल्याचे दिसून येईल। दिवस रात्र भारी वाहतूक येथून होत असल्यामुळे कामाच्या वेगांवर परिणाम होत असल्याचे दिसून येते। आत्ता मात्र 70% टेकडी हटवून फ्लायओव्हरच्या बेस पिलर उभे करण्याचे काम पूर्ण केले आहे। येथूनच समृद्धी महामार्गावर प्रवेश करण्यासाठी तात्पुरती रस्ते जोडणी दिली आहे। येथून प्रवास करून आपण समृद्धी महामार्गाला लागू शकतो आणि जर आपण पडघ्याकडून येत असाल तर मग मात्र आता मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांचे डायव्हर्शन सुरू आहे। त्याचप्रमाणे JNPT कॉरिडॉर महामार्गावरील ब्रिज क्रॉस करून पुढे यावे लागेल। त्यानंतर JNPT महामार्गावर U-टर्न घेऊन आपण समृद्धी महामार्गाच्या दिशेने प्रवास सुरू करू शकतो। या रस्ते धावपळीत सूचना व बोर्ड फलक यांवर लक्ष असणे खूप महत्त्वाचे आहे आणि जर गडबडीत आपल्याकडून U-टर्न घेता नाही आला तर मात्र वडपे टेकडीला पूर्ण सर्कल मारून मुख्य रस्ता जोडणीने यावे लागेल आणि येथे येता येता 2-3 ठिकाणी तरी भारी ट्रॅफिकला सामोरे जावे लागेल हे मात्र खरे। सध्या वडपे टेकडीजवळ बऱ्यापैकी काम झाले असून बडोदा JNPT महामार्गावरील दगड फोडण्याचे व टेकडीचा काही भाग हटवण्याचे आव्हानात्मक काम सुरू आहे। अजून 2-3 महिने तरी हे काम असेच सुरू राहील। त्यानंतर लेवल काढून JNPT महामार्ग कनेक्ट केला जाईल, पण तोपर्यंत मुंबई नाशिक महामार्गावरील प्रवाशांचे हाल असेच सुरू राहतील, कारण आत्ता कुठे एका मार्गिकेच्या फ्लायओव्हरच्या बेस पिलरचे काम झाले। हा पहिल्यांदा ब्रिज पूर्ण केला जाईल, मग सर्व ट्रॅफिक येथून वळवली जाईल आणि मग त्यानंतर दुसऱ्या मार्गिकेच्या फ्लायओव्हरचे काम सुरू होईल। म्हणजेच अजून 1-2 वर्ष तरी हे काम आरामात चालू राहील। अशा प्रकारे आज आपण वडपे टेकडीजवळील कामांचा आढावा घेतला।
या कामांविषयी अजून काही अतिरिक्त माहिती आपल्याकडे असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा। आत्ता मात्र आपण या व्हिडिओचा करूयात एंड। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जय शिवराय।